आपण जिम करतो आणि कुठेतरी सडन जिम बंद केल्याने वजन वाढतं. सो असं का होतं की आपण जिम करतो आणि 1-2 महिने आपण जिम केली नाही की मग वजन वाढायला सुरू होतं. असं का होतं सर? हा एकदम भारी प्रश्न विचारला. ह्याचं रिझन तुम्हाला सांगतो सर. कसं आहे की जेव्हा आपण जिम करतो तेव्हा आपण परफेक्ट असतो, तेव्हा आपण डाएट व्यवस्थित करत असतो आणि रोज कन्सिस्टंट असतो. त्यामुळे तुमची बॉडी प्रॉपर शेपमध्ये दिसते, तुमची स्ट्रेंथ चांगली असते आणि तुम्ही ऑन राहता. परंतु जिम सोडल्यानंतर तुमच्या रोजच्या ज्या कॅलरी बर्न होत असतात त्या कॅलरी रोजच्या बर्न होत नाहीत. त्यानंतर कसं आहे की कुणाचे बड्डे आले, आपले सण आले, तुमचं खाणं-पिणं होतं, बाहेर जाणं-येणं होतं. मग त्या पिरियडमध्ये तुमचं खाणं होतं. मग ते झाले की तुमचं कॅलरी डिपॉझिट होतात. कॅलरी डिपॉझिट झाल्यानंतर त्या रोजच्या रोज बर्न व्हायच्या त्या होत नाहीत आणि मग सडनली असं लक्षात येतं की मी पुट ऑन करतो आहे. पण याचं एक दुसरं कसं आहे की तुमचा बॉडी टाईप कसा आहे त्याच्यावरती पण डिपेंड आहे. बॉडीचे कसे 3 टाईप्स आहेत. एक्टोमॉर्फ आहे, एंडोमॉर्फ आहे, मेसोमॉर्फ आहे. जे एंडोमॉर्फ असतात ना ते जास्तीत जास्त जाड होऊन जातात. जर त्यांनी वर्कआउट सडनली सोडला, काही कारणाने बंद केला 3-4 महिन्यासाठी तर त्यांचं वेट नक्की पुट ऑन होतं. जे एक्टोमॉर्फ होतात त्यांनी कमवलेलं सगळं निघून जातं, ते बारीक होतात. असं आहे. पण एक्टोमॉर्फ असो, एंडोमॉर्फ असो, टार्गेट एकच असतं की सगळ्यांना मेसोमॉर्फ व्हायचं आहे.